जय जगदंब. नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांच्या कुतूहलाचा आणि लाडका विषय आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे दशमहाविद्या. हा विषय घ्यावा असं यापूर्वी अनेकदा वाटलं होतं, पण म्हटलं योग्य वेळ आल्यावर घेऊ. पण आता कुठेतरी फील होतंय की योग्य वेळ कदाचित आता आली असेल. कारण काय झालं की इंस्टाग्राम उघडलं की दशमहाविद्येचे साधक पुढे येत आहेत. यूट्यूब ऑन केलं की दशमहाविद्येचे साधक पुढे येत आहेत. काही जण ऑनलाईन दशमहाविद्येची दीक्षा देत आहेत, काही जण ती साधना करतायत आणि गल्लोगल्ली गावोगावी दशमहाविद्या देणारे आणि घेणारे निर्माण होत आहेत. हरकत नाही, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होतोय, त्याबद्दल आनंदच आहे. पण सर्वांच्या कुतूहलाचा विषय असणारी ही दशमहाविद्या नेमकी आहे तरी काय? आणि इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवरती जे काही सध्या रील व्हायरल होत आहेत की एक व्यक्ती 10 दिवसांमध्ये 10 महाविद्या सिद्ध करतो. तो पहिल्या दिवशी काली, दुसऱ्या दिवशी तारा, तिसऱ्या दिवशी षोडशी, चौथ्या दिवशी भुवनेश्वरी, अशा पद्धतीनुसार 10 दिवसांमध्ये 10 दशमहाविद्येची पूजा करताना दाखवला जातो. इंस्टाग्रामवरती त्यावरती त्याचं लेक्चर सोडण्यात येतं आणि असं सांगण्यात येतं की यांनी दशमहाविद्या सिद्ध केलेल्या आहेत. खरंच ते एवढं सोपं आहे का? 10 दिवसात दशमहाविद्या सिद्ध होतात का? सर्व विषयाबद्दल बोलूया. चला, आज मी सुरुवात नेमकी उलटी करतो. मी दरवेळेला दशमहाविद्या म्हणजे काय ते समजावून सांगत असतो. नंतर त्यांचे प्रकार, हे ते. आता मी उलटी सुरुवात आज अशी करतो. सुरुवात इथून, दशमहाविद्या कोणाही एका व्यक्तीला सिद्ध होऊ शकतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सपशेलपणे नाही. दशमहाविद्या कुठल्याही एका व्यक्तीला 10 पैकी 10 अजिबात सिद्ध होऊ शकत नाहीत. दुसरा विषय म्हणजे 10 तर सोडा हो, तुम्हाला त्या दशमहाविद्येपैकी एका व्यक्तीला साधारणतः 2 किंवा 3 महाविद्या सुद्धा सिद्ध करता येत नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही एकच महाविद्या पकडावी लागते, तिची दीक्षा घ्यावी लागते, तिला सिद्ध करावं लागतं आणि आयुष्यभरासाठी तीच महाविद्या शक्ती स्वरूपा बनून तुमच्यासोबत कार्य करते. म्हणजे एका व्यक्तीला एका वेळेला एकाच कल्चरच्या ॲडमिशनला भेटणे, त्या पद्धतीनुसार हा विषय आहे. तुम्ही ॲट ए टाईम सायन्स, बी.कॉम किंवा इकडे आर्ट असं नाही घेऊ शकत. तुम्हाला कुठलीही एकच फील्ड पकडावी लागते. तसं दशमहाविद्येपैकी कुठलीही एकच महाविद्या तुम्हाला त्या ठिकाणी सिद्ध केली जाऊ शकते. हा मूळ बेसिक विषय. दुसरा विषय, या दशमहाविद्येची नावं कुठली कुठली? तर क्रमानुसार नावं सांगताना एखादा क्रम माझा पुढचा मागे मागचा पुढे होऊ शकतो बरं का. कारण मी क्रमानुसार नावं पाठ न करता मला सोपी जातील अशा पद्धतीनुसार ती लक्षात ठेवलेली असतात. तर या दशमहाविद्येची सर्वात प्रथम महाविद्या आहे ती म्हणजे महाकाली. दुसरी आहे तारामाता. तिसरी आहे त्रिपुर सुंदरी. त्रिपुर सुंदरीलाच त्या ठिकाणी षोडशी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे बरं का. षोडशी म्हटलं जातं, त्रिपुर सुंदरी म्हटलं जातं. चौथी आहे भुवनेश्वरी. पाचवी आहे बगलामुखी. सहावी आहे भैरवी. सातवी आहे छिन्नमस्ता. आठवी आहे धुमावती. नववी आहे मातंगी आणि 10वी आहे कमला म्हणजे श्रीलक्ष्मी. आता या ज्या दशमहाविद्या मी सांगितल्या, या दशमहाविद्येच्या नावांमध्ये सुद्धा थोडासा फरक पडतो बरं का. जसं की मी या ठिकाणी म्हटलं महाकाली, तर कोणी तिला फक्त काली म्हणतं. मी म्हटलं तारामाता, तिला कोणी उग्र तारासुद्धा म्हणतं, कोणी त्या ठिकाणी विद्या तारा म्हणतं, कोणी नील सरस्वती सुद्धा म्हणतं. मी म्हटलं त्या ठिकाणी त्रिपुर सुंदरी, तिलाच षोडशी सुद्धा म्हटलं जातं. जी 16 वर्षांची आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे म्हणून षोडशी. 16 वर्षांची अशी देवी म्हणून षोडशी, पण तिलाच त्रिपुर सुंदरी. कमला जी आहे, कमलीलाच श्रीविद्या किंवा महालक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं. आता मुळामध्ये जी ललितांबा असते, ललिता त्रिपुर सुंदरीला त्या ठिकाणी श्री म्हटलं जातं, श्रीविद्या म्हटलं जातं. पण त्यामध्ये मूळ स्वरूप हे महालक्ष्मीपासून सुरू झालं असल्यामुळे कमला सुद्धा श्रीविद्येचाच एक भाग आहे. आता हे थोडंसं किचकट वाटेल ऐकायला, आपण याला एकदम सोप्या भाषेमध्ये डिव्हाइड करूया. बघा, यांच्या कथा काय आहे नेमकी, की ह्या दशमहाविद्या निर्माण कशा झाल्या? तर 2-3 कथा माझ्या वाचनामध्ये आलेल्या आहेत. त्यापैकी कुठली मानावी ते आपापली आहे, पण मी जी मला योग्य वाटली ती मी या ठिकाणी सांगतो. दक्षाने स्वतःच्या घरी महायज्ञ आयोजित केला. या महायज्ञामध्ये त्यांनी सर्व मुलींना आणि जावयांना बोलावलं, पण स्वतःचा असणारा जावई शंकराला बोलावलं नाही. शंकराचा अपमान केला. पार्वती क्रुद्ध झाली.
म्हणजे जी सती होती ती क्रुद्ध झाली. सतीचंच पूर्वीचं पार्वतीच्या आधीचा अवतार म्हणजे सती अवतार. सती क्रुद्ध झाली आणि क्रुद्ध झालेल्या सतीने दक्षाच्या घरी जाब विचारण्यासाठी जाण्याचं ठरवलं. शंकराने तिला अडवण्याचा प्रयत्न केला की तू जाऊ नकोस, अनर्थ होईल. परंतु पार्वती म्हणजे तर सती एवढी क्रुद्ध झालेली होती की ती ऐकली नाही आणि तिने स्वतःचं उग्र स्वरूप शंकराला दाखवलं. तिने स्वतःच्या शरीरामधून 10 विराट रूपं निर्माण केली आणि 10 दिशांना ही 10 विराट रूपं जाऊन स्थिरावली. या पद्धतीनुसार 4 प्रमुख दिशा, 4 उपदिशा आणि पृथ्वी आणि आकाश अशा 2 दिशा, अशा पद्धतीनुसार दश दिशांमध्ये 10 रूपं स्थिरावली. त्यामुळे तिला दश ही नावं म्हणजे दशविद्या म्हणजे दशसिद्धी, 10 प्रकारची शक्ती हे नाव प्राप्त झालं. याला दशमहाविद्या असं सुद्धा म्हणतात. आता हीच दशमहाविद्याच्या उत्पत्तीची कथा तुम्हाला 3 ते 4 अलग अलग व्हर्जनमध्ये ऐकायला वाचायला मिळते बरं का. आपण कथेला सोडून देऊ, परंतु मुळामध्ये माता पार्वती किंवा सती माता किंवा आदिशक्तीच्या ही 10 विराट रूपं आहेत. 10 तिच्या महाया शक्ती आहेत असं आपण गृहीत धरूया. आता त्याला विद्या का म्हटलं जातं तर बघा, दश म्हणजे 10, महा म्हणजे महान किंवा मोठ्या, आणि विद्या म्हणजे विद्या कधीही प्राप्त करावी लागते. ज्या शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कठीण परिश्रम घ्यावे लागतात, तपाचरण करावं लागतं, म्हणून नाव ठेवलं विद्या. म्हणजे सहजासहजी त्या कोणालाही प्राप्त होत नाहीत. दुसरा विषय म्हणजे या दशमहाविद्यांपैकी जर कोणाला करायचीच असेल साधना तर एका वेळेला एकाच महाविद्येची करता येते. एक साधक ॲट ए टाइम कालीसुद्धा, तारासुद्धा, षोडशीसुद्धा, भुवनसुंदर नाही, एका वेळेला एकच करावी लागते. आता हल्ली काय दाखवतायत ते काही मला कळत नाही इंस्टाग्रामवर आणि त्या यूट्यूबवरती की 10 दिवसांमध्ये 10 सिद्ध केल्या. कशा सिद्ध केल्या बिचाऱ्या बापड्याने? ज्याने कोणी सिद्ध केल्या असतील त्यांना लख लाभ. परंतु माझ्या मते हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे. लोकांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्याचा एक फंडा आहे. मला दशमहाविद्या येतात, माझ्याकडून त्यांची दीक्षा घ्या, असं हे बाजारी मार्केटिंग आहे. हरकत नाही, ज्याला मार्केटिंग चांगलं जमतं तो करणारच. त्यांची दुकानं सुद्धा चांगली चालव. जे कोणी अशी दुकानं चालवत असतील त्यांना आमच्यातर्फे जाहीर शुभेच्छा. पण खऱ्या भक्ताची यामध्ये फसवणूक होऊ नये, खरा भक्त यामध्ये पिसला जाऊ नये, त्याची ओढाताड होऊ नये, यासाठी मी आज बोलत आहे. मुळामध्ये या दशमहाविद्येची दीक्षा कोण देऊ शकतं तर कुठल्याही पीठाचे शंकराचार्य ती दीक्षा देण्यासाठी त्या ठिकाणी समर्थ आहेत. तुम्ही शंकराचार्यांकडून घेतलेली तर केव्हाही उपयुक्त. जसं या ठिकाणी मी कानाला हात लावतो, सध्या जे शंकराचार्य आहेत अविमुक्तानंदेश्वर महाराज यांचे शिष्य स्वामी सुभाषचंद्र सरस्वती ते माझे शिवपंथाचे गुरु आहेत. म्हणजे कुठेतरी आमची जी शिवपंथाची माझी परंपरा आहे ती शंकराचार्यांच्या परंपरेशी निगडीत आहे. तो विषय वेगळा की तेव्हा अविमुक्तानंदेश्वर स्वामी हे सर्वसाधारण जीवन व्यतीत करत होते. त्या काळामध्ये त्यांनी माझ्या गुरूंना दीक्षा दिलेली आहे फार वर्षांपूर्वी. आता ते शंकराचार्य झाले, पण आमच्यासाठी आनंदाचा विषय आहे. दुसरा विषय म्हणजे शंकराचार्य जर तुम्हाला उपलब्ध होत नसतील तर अशा कुठल्या तरी गुरुकडून तुम्ही ती दीक्षा घ्यावी ज्याला त्यामधलं सखोल ज्ञान आहे. मध्यंतरी मी एका व्यक्तीला तारामातेची साधना दिली होती, दीक्षा नाही साधना दिली होती. तारामातेची साधना दिली आणि त्यावेळेला प्रचंड यूट्यूबवरती माझ्या नावाने लोकांनी कमेंट केल्या, तुम्हाला सर्वच गोष्टींचं ज्ञान आहे का? तर अरे बाबा, स्वतः जे मी केलं तेवढं ज्ञान तर माझं मला आहेच. मला अतिशय गर्व वाटतो की दशमहाविद्येपैकी काली माता, छिन्नमस्तिका, तारामाता आणि धूमावती ह्या 4 जणींची मी साधना केलेली आहे. हां, तिच्यामध्ये मला यश किती पट मिळालं हा विषय बाजूला ठेवा. मी खरं सांगतो, त्यामध्ये मला काली साधनेमध्ये यश मिळालं आणि तारा साधनेमध्ये यश मिळालं. धूमावती साधनेमध्ये थोडीशी आमची त्यावेळेला थोडीशी काही मला वाईट अनुभव आले किंवा काही गुरुचं पाठबळ कमी पडलं असेल, पण मला ती अर्धवट सोडावी लागली. त्याची मला खंत आहे. पण एखादा योद्धा जर युद्धामध्ये गेला असेल, भलेही तो युद्ध जिंकून आला नसेल, पण त्याला त्या ठिकाणच्या रचल्या जाणाऱ्या व्यूहांची कल्पना असते, त्या ठिकाणी होणाऱ्या घात प्रतिघातांची कल्पना असते, काय काय गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं हे त्याच्या अनुभवाचे बोल असतात. तेवढे माझ्या पाठीशी आहेत, माझ्या पदरी आहेत, तेवढे तर मी नक्की सांगून समोरच्या माझ्या शिष्यांना शिकवणार. आणि ज्या माझ्या त्या समोरच्या व्यक्तींनी ज्या वेळेला ती साधना केली त्या व्यक्तींनाही तारा साधनेचे चांगले अनुभव आले. त्यांनी 10 लोकांना सांगितलं की मला आंधळे सरांनी मार्गदर्शन केलं होतं.
आता ज्या वेळेला या महाविद्येचा विषय येतो हे लक्षात घेऊया. महाविद्येची नावं आपण ऐकली, त्यांच्या उत्पत्तीची मला माहीत असलेली मी कथा सांगितली. आणखीन 3 कथा आहेत, पण त्या मला एवढ्या फारशा मनाला पटल्या नाही, म्हणून मी त्यांचा उल्लेख या ठिकाणी करत नाही. म्हणजे या ठिकाणी एक कथा मी अशी सुद्धा वाचली, की ज्या वेळेला सतीने दक्ष यज्ञामध्ये उडी घेतली, त्यावेळेला ती दग्ध झाली आणि दग्ध झालेल्या अवस्थेमध्ये तिने स्वतःचं प्रचंड स्वरूप यज्ञामधून प्रगट केलं आणि त्याने 10 रूपं घेतली. ही एक कथा त्या ठिकाणी मला वाचायला ऐकायला मिळाली. आणखीनही एक कथा होती, की एकदा शंकर पार्वतीचं भांडण झालं म्हणे आणि शंकर आणि पार्वतीला मी तुला सोडून जातो अशी धमकी दिली आणि शंकर पार्वतीचा त्याग करून निघून चालला होता. तर पार्वतीने दशविद्या स्वतःच्या दशरूपांनी त्या ठिकाणी व्यापून टाकल्या म्हणे. शंकर जिकडेही जायचा तिथे त्याला एक एक पार्वतीचं रूप उभं दिसायचं. असे 10 दिशा पार्वतीने व्यापल्यामुळे शंकराला परतून वापस यावं लागलं. पण ह्या 2 कथा मनाला फारशा का काय माहिती रुचल्या नाहीत. सांगतोय मी या ठिकाणी, व मला पहिली कथा अधिक रुचली, त्यामुळे मी तिचा स्वीकार केला की ही कथा या ठिकाणी योग्य आहे. आता या ज्या दशमहाविद्या आहे या वैदिक आहेत का? तर अजिबात नाही. कुठल्याही वेदांमध्ये तुम्हाला महाविद्येचं वर्णन किंवा साधना विधिविधान आढळत नाही. दशमहाविद्या वैदिक नसून तांत्रिक आहेत. तंत्रशास्त्रामध्ये जे अनेक तंत्र आहे, उद्दिष्ट तंत्र, डामर तंत्र, रुद्रयामल तंत्र, भैरव तंत्र, राधा तंत्र, काली तंत्र, अशा विविध तंत्रांमध्ये आपल्याला त्यांचे उल्लेख आणि विधी आढळतात. मंत्र जवळपास सारखेच आहेत, परंतु थोड्याफार तफावतीने गुरुकुलाच्या पद्धतीनुसार उच्चारणामध्ये सुद्धा थोडा थोडा फरक आढळतो. आता या दशमहाविद्येचे काही प्रकार आहेत. ते प्रकार कुठले? बघा, दशमहाविद्येला 2 भागांमध्ये वाटण्यात आलेलं आहे. पहिला भाग आहे उग्र स्वरूपा, दुसरा भाग आहे सौम्य स्वरूपा. उग्र आणि सौम्य अशा 2 भागांमध्ये दशमहाविद्येची वाटणी झाली. मग आता 10चे जर 2 ठिकाणी विभाजन होत असेल तर साहजिकच एका ठिकाणी 5 येतील, दुसऱ्या ठिकाणी 5 येतील. पण इथे विभाजन तसं झालेलं नाही, तर एका ठिकाणी 4 आणि दुसऱ्या ठिकाणी 6 असं ते विभाजन झालेलं आहे. आता हे विभाजन कसं झालं ते समजून घेऊया. दशमहाविद्येला त्यांच्या तामसिक आणि सात्विक स्वरूपावरून, राजस स्वरूपावरून 2 भागांमध्ये विभागल्या गेलं. पहिल्या भागाला नाव देण्यात आलं काली कुल. कुल म्हणजे वर्ग, प्रवर्ग, आणि काली म्हणजे कालीच्या शक्तीने अंतर्भूत झालेला प्रवर्ग. दुसरा आहे श्रीकुल. श्री म्हणजे मंगलदायिनी, श्री लक्ष्मी स्वरूपा, सिद्धिदात्री, त्रिभुवन सुंदरी किंवा ललितांबेची जी रूपं असतात त्याला म्हटलं गेलेलं आहे श्रीविद्या. तर श्रीकुल म्हणजे श्री मांगल्याने प्रेरित झालेलं एक कुल म्हणजे एक प्रवर्ग. आता स्त्रीकुल आणि कालीकुल ही 2 प्रमुख गट आहेत किंवा 2 विभागण्या आहेत, हे लक्षात घ्या. आता पहा, पहिलं जे आहे कालीकुल, या कालीकुलामध्ये एकूण 10 पैकी सुरुवातीच्या 4 महाविद्या समाविष्ट करण्यात आल्या. त्या कुठल्या कुठल्या? महाकाली म्हणजेच काली विद्या, तारा म्हणजेच उग्र तारा विद्या किंवा नील सरस्वती विद्या सुद्धा तिला म्हणतात. तारा, उग्र तारा, नील सरस्वती एकाच देवीची नावं आहेत. म्हणजे काली, दुसरी तारा, तिसरी भुवनेश्वरी आणि चौथी म्हणजे छिन्नमस्तिका. या 4 देव्या कालीकुलामध्ये टाकण्यात आल्या. 4ही उग्र आहे, परंतु त्वरित फल देणाऱ्या आहेत. उरलेल्या ज्या 6 आहेत त्या एका कुलामध्ये टाकण्यात आल्या. त्याचं नाव म्हणजे श्रीकुल. त्या श्रीकुलामध्ये मग आपली बगलामुखी आली, धुमावती आली, षोडशी म्हणजेच त्रिपुर सुंदरी आली, भैरवी आली, आपली त्यामध्ये मातंगी आली, त्यामध्ये आपली बगलामुखी आली. अशा पद्धतीनुसार कमला आली, बगलामुखीने कमला आली. अशा पद्धतीनुसार उरलेल्या 6 ज्या, मुळात सांगू का तुम्हाला, मला कमला हे नाव लक्षातच राहत नाही. मी कमला नावाला लक्ष्मी नावाने संबोधतो, त्यामुळे मग ते कमला आठवायला थोडासा वेळ लागतो मला. तर अशा पद्धतीनुसार कमलासहित इतर सत्वस्वरूपी, राजस्वरूपी 6 महाविद्या श्रीकुलामध्ये आणि उग्र स्वरूपी महाकालीसहित इतर 3 महाविद्या, अशा एकूण 4 महाविद्या कालीकुलामध्ये अशा अंतर्भूत करण्यात आल्या. आता या ठिकाणी हे ठरवावं लागतं, जर कोणाला दशमहाविद्येची साधना करायची असेल तर पहिला निर्णय हा असतो, तुम्हाला श्रीकुलाचा स्वीकार करायचा की कालीकुलाचा स्वीकार करायचा. श्रीकुलाचा स्वीकार करणारा असाल तर त्या गुरूंनी तुम्हाला श्रीकुलाची दीक्षा दिलेली पाहिजे. कालीकुलाचा स्वीकार करणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कालीकुलाची दीक्षा झालेली पाहिजे. आणि जर 2 कुलाचे 2 गुरु केले तर मग त्या ठिकाणी खिचडी बनते, हाती काहीही लागत नाही. जसं की तुम्हाला या ठिकाणी एक नावागावासहित उदाहरण सांगतो. एक पोरगा जो स्वतः पेशाने डॉक्टर आहे,
पुण्याच्या भारती विद्यापीठामध्ये तो पोरगा प्रॅक्टिस करतो. डॉक्टर वाघमारे असं त्या मुलाचं नाव. या मुलाने माझ्याकडून काली कुलाची दीक्षा घेतली. काली कुलामधून त्याने महाकालीचा मंत्र घेतला आणि तब्बल 3 ते 4 वर्ष त्याने महाकाली सिद्ध केली. छानपैकी दृष्टांत झाले, स्वप्नामध्ये त्याला अनुभूती मिळाली, पुढे काय घडणार ह्या गोष्टी कळायला लागल्या, वाच्यासिद्धी प्राप्त झाली, सर्व गोष्टींचं गाढ ठिकाण्यावरती होतं. पण मध्येच त्याला असं वाटलं की आता कालीकुल पुरेसं आहे, माझं मन यामध्ये भरलं, आता मी श्रीकुलाकडे वळलो पाहिजे. मग तो मुलगा कुठल्या तरी गुजरात राज्यामध्ये कुठल्या तरी स्थानावरती गेला. तेथे त्याने एका पूज्य गुरूंकडून, ते गुरु महानच आहेत, त्या पूज्य गुरूंकडून श्रीकुलाची दीक्षा घेतली, म्हणजे ललिता त्रिपुर सुंदरीची दीक्षा घेतली. आता ललिता त्रिपुर सुंदरीचे एवढे प्रकार आहेत ना, ते कधीतरी मी पुढे बोलेल. आता काय झालंय, धड श्रीकुलही राहिलं नाही, धड कालीकुलही राहिलं नाही, एक ना धड भाराभर चिंधी, म्हणजे मूग डाळीच्या खिचडीमध्ये कालवली उडीद आणि काय तयार होईल पदार्थ, तसलं काहीतरी सध्या सुरू आहे. म्हणून मुळामध्ये ज्यांना कोणाला दशमहाविद्येमध्ये रस आहे, प्रथम हे ठरवावं की तुम्हाला श्रीकुल पकडायचं आहे की कालीकुल. एकाच वेळेला 2 कुल पकडता येणार नाही, कारण एक अग्नितत्व आहे, दुसरं जलतत्व आहे, दोन्ही एका ठिकाणी येऊ शकत नाही. आणि जर आले तर दोघांचीही शक्ती ऊर्जा नष्ट होऊन जाईल. जसं रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, ते कालीकुल परंपरेतील होते, त्यांनी महाकाली सिद्ध केली होती. संत बामाखेपा जे तारापीठाचे महातांत्रिक आहे, ते कालीकुलाचे होते, त्यांनी तारामाता सिद्ध केली होती. आपले असणारे अवघड किनाराम अघोरी सुद्धा कालीकुलाचे होते, त्यांनी हिंगलाज माता आणि तिच्या माध्यमातून महाकाली सिद्ध केली होती. म्हणजे आज रोजी जेवढे काही त्या ठिकाणी सिद्ध पुरुष आहेत, त्यांनी कालीकुलाचा स्वीकार केल्याचं आपल्याला अधिक आढळतं, कारण कालीकुल त्वरित फल देणारं आहे, उग्र उपासनाकारी आहे. या ठिकाणी मी माझंही कुल कुठलं आहे ते सांगतो. मी दशमहाविद्येची ऑथेंटिक दीक्षा घेतलेली नाही, परंतु ज्ञान मात्र बऱ्यापैकी स्वामींकडून घेतलेलं आहे. आणि मी त्यांना विचारलं होतं की माझं कुल कुठलं, कारण मी त्यांच्याकडून पहिले काली साधना घेतली, नंतर तारा साधना घेतली आणि धुमावती घेतली. तर धुमावती नेमकी श्रीविद्येची होती. श्रीविद्या कुळामधली धुमावती केल्यामुळे ती माझ्या त्यांनी सिद्ध झाली नाही, उलट माझ्यावर संकट आली. पण काली आणि तारा साधनेचे अनुभव मला छानपैकी होते. तर मला स्वामीजींनी सांगितलेलं, तुझ्या आवडीनिवडीवरून आणि पीठासनावरून तुझं कुल म्हणजे कालीकुल. त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या गुरूंचे शब्द तेच पुढे हे करत असतो. कोणी जर विचारलं की गुरुजी आपलं कुल कुठलं, तर मी कालीकुल असं सांगत असतो. आता या ठिकाणी कालीकुलाची उपासना ही तामसिक पद्धतीने केली जाते, तांत्रिक पद्धतीने केली जाते. मग त्यामध्ये मांस, मटण, दारू ह्या गोष्टी लागतातच का, याबद्दलही मी कधीतरी बोलेलच, त्याबद्दल वाद नाही. पण सध्या तो विषय नाही. सध्या विषय फक्त एवढा आहे समजावून सांगायचा की 2 कुलं झाली, श्रीकुल आणि कालीकुल. आता या 2 कुलांपैकी तुम्हाला कुठल्याही एकाच कुलाचे गुरु करून त्यांच्याकडून ती विद्या घेता येईल. आता सध्या हल्ली ट्रेंड असा झालाय की बगलामुखीचं फॅड लोकांना फार बसलंय बरं का. शत्रुनाशासाठी बगलामुखी, जो तो बगलामुखी करतोय. गंमत सांगतो, शर्माताई नावाची एक महिला माझ्याकडे आली. कुठून आली ते सांगणार नाही, फक्त आडनाव सांगतो. शर्मा आडनाव होतं. माझ्यासमोर बसली. म्हटली, सर माझा भाऊ पागल झाला आहे, वडील सदैव बिमार राहतात, माझी फारकती झाली, मी वेड्यासारखी भ्रमिष्ट झाली आहे, मला कुठेच चैन नाही. मला करणी केली आहे का बघा. मी माझ्या अंतरी शोधून बघितलं, मला काही फारसं कळत नाही. पण जे मला उत्तर आलं, जगदंबेकडून काही वाईप्स आले, तर असे आले, बगलामुखी. मनामध्ये सारखं बगलामुखी यायला लागलं. मी स्पष्टपणे विचारलं, म्हटलं का हो ताई, तुम्ही काही बगलामुखी वगैरे सिद्ध केली की काय? गोड हसल्या. काय परफेक्ट ओळखलं म्हणे सर तुम्ही मला, मी रोज बगलामुखी करते म्हणे. म्हटलं किती माळा करता? म्हणे रोज मी 11 माळा बगलामुखी करते. बर, कोणी शिकवली तुम्हाला ही बगलामुखी? नाही म्हटलं, ते गुरु होते, त्यांनी ऑनलाईन दीक्षा दिली, 2000 रुपये घेतले, या मंत्राचा जाप करा म्हटले, मी तेव्हापासून करते. म्हटलं गुरूंनी तुम्हाला ऑनलाईन दीक्षा दिली, ठीक आहे, संरक्षण कवच दिलंय का? म्हटले नाही, ते काय असतं? बरं. सुरक्षा घेरा मारायचा शिकवलाय का? नाही म्हटले, ते काय असतं? बरं. न्यासविधी करून घेतले होते का? नाही म्हटले, हे तर मी पहिल्यांदाच तुमच्या तोंडून ऐकते. त्यांनी फक्त मला तो मंत्र देऊन टाकल्या, ओम हरलीम बगलामुखी सर्व दुष्टांना वाचा मुखस्तंभय, आणि मी तो मंत्र करते.
म्हटलं अहो मग त्या गुरुने स्वतः पुस्तकात वाचला, 5 मिनिटात तुम्हाला व्हॉट्सअप कॉलवरती येऊन सांगून दिला, तुम्ही वेड्यासारखा करताय. अहो किती बरबाद होणार आणखीन, बंद करा. बिना गुरुचं कधी पोहायला सुद्धा जाऊ नये. मार्गदर्शक गुरु पोहणारा शिकवणारा असला पाहिजे. बिना गुरुची गाडी चालवू नये. पहिले तुम्हाला गेअर किती टाकायचे, कसे टाकायचे, कुठे तुम्हाला ब्रेकर आल्यावरती किती क्लचनी वापस यायचं आणि कुठे कसा टर्न मारायचा हे शिकवायला गुरु हवा असतो. तसंच कुठलीही साधना बिना गुरुच्या मार्गदर्शनाखाली करू नये आणि गुरु सुद्धा जबरच असावा. आम्ही सती साधनेची दीक्षा घेतली पहा. सती साधनेच्या दीक्षेमध्ये प्रचंड अनुभव भक्तांना येत आहे. कोणाला स्पर्श होतोय, कोणाच्या कानामध्ये आवाज येतोय, कोणाला स्पष्टपणे सती माता दिसते. बरं यांना दिसते. महिलेने साधना केली, तिच्या मुलाला दिसली. एका शिक्षकाने साधना केली रत्नागिरीमध्ये आणि शिक्षकाच्या पत्नीला 2 वेळेला सती माता दिसली, त्याच्या घरामध्ये दिसली. हे सर्व इतके प्रचंड अनुभव येत असताना ते समोरचे साधक घाबरत नाहीयेत. का? कारण त्यांना माहिती आहे आंधळे सरांनी आपल्याला शिकवलं, आपली जबाबदारी आंधळे सरांवर आहे. सुरक्षण कवच मी शिकवलं आहे, सुरक्षा घेरा मी शिकवला आहे, संरक्षणाचे काही मंत्र शिकवले आहे, योग्य न्यासविधी करून घेतले होते आणि माझं स्वतःचं आत्मसंरक्षण कवच सुद्धा मी त्यांच्यावर टाकलेलं आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची भीती राहिली नाही. ही उडी कोणाच्या भरोशावर झाली? गुरुच्या भरोशावर झाली. मग एखादा गुरु जर त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा कुठल्याही ऑनलाईन दीक्षेद्वारे दशमहाविद्या शिकवतोय, तर मग शिष्यांचंही कर्तव्य आहे की गुरूंकडून सर्व गोष्टी शिकून घेणे. उगाच कमरेला पॅराशूट बांधून जर तुम्ही डोंगरावरून उडी मारली आणि तो पॅराशूटचा फुगा फुटला, जीव गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तशी ही उग्र विद्या आहे. मध्यंतरी तुम्हाला सांगतो, मुंबईचे एक पती पत्नी माझ्याकडे आले. म्हटले स्वप्नामध्ये सारखा पोपट येतो, तो पोपट आम्हाला डसतो, पोपट आम्हाला एवढ्या चोची मारतो की आम्ही रक्तबंबाळ होतो, जोर जोराने किंचाळतो, पण पोपट आमचे हाल हाल करून आमच्या मांसाचे तुकडे खातो. म्हटलं बर. मग त्यांना कोणी पितृदोष सांगितला, कोणी काही सांगितलं, कोणी काही सांगितलं. मी थोडंसं अंतर्जी शोधून पाहिलं. मला उत्तर आलं की यांना कोण्यातरी व्यक्तीने त्या ठिकाणी मातंगी विद्या चुकीच्या पद्धतीने शिकवली आहे. मी विचारलं, मातंगी साधना तुम्ही केली आहे का किंवा करता का? नाही म्हटले सर, आम्ही केली तर नाही, पण 6 महिन्यापूर्वी मातंगी पीठावर आम्ही जाऊन आलो. ते मातंगी पीठ कुठं आहे याचा उच्चार मी या ठिकाणी करणार नाही, ज्यांना कळायचं असेल त्यांना कळलं असेल. एका बाबाने प्रसिद्ध मातंगी पीठ तयार केलं. तिथे एका वेळेला हजारो लोकांना मातंगी दीक्षा दिली जाते. त्याची फी त्या ठिकाणी 25,000 ते 30,000 रुपये एवढी घेण्यात येते. मग सरसगट ती दीक्षा एका वेळेला 1000 लोक घेतात. तसे हेही गेले आणि 25-30 हजार रुपये त्यांनी दोघांचे घातले. कारण एक सिद्ध आसन 7-7 हजाराला होतं. या दोघांनी 2 सिद्ध आसनं 14 हजाराला आणली आणि बाकीची दक्षिणा, माळा, जाप वगैरे फी अशी करून ते सामान घेऊन आले. साधना नेमकी सुरूच केली, पण भीतीदायक वाटायला लागलं म्हणून साधना बंद केली. पण आज कंडिशन आहे, स्वप्नामध्ये पोपट येतो आणि यांचे लचके तोडतो. मला ते सर्व प्रकरण निस्तरून द्यावं लागलं. त्यामुळे या ठिकाणी सांगतो, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब पाहून आहारी जाऊ नका. गुगलवरती सर्च करून दशमहाविद्येच्या नादाला लागू नका. योग्य सिद्ध गुरु बघा, ते तुम्हाला त्याच्यातील एखादी योग्य दीक्षा त्या पद्धतीनुसार देतील. त्यातल्या त्यात बगलामुखीसारख्या महाविद्येच्या नादाला न लागलेलंच बरं. आणि ज्यांना लागायचं असेल त्यांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच ती सिद्ध केली पाहिजे. हेही तेवढंच खरं. तर पुढे जर तुम्हाला दशमहाविद्येचे प्रकार, त्यांचे मंत्र, त्यांची साधना विधी, त्यांच्याबद्दल आणखीन बारीक बारीक गोष्टी ऐकायला जर आवडणार असतील आणि गोष्टी रूपी ऐकायला आवडणार असतील, कारण तुम्हाला माहिती आहे आपण अगदी घरच्यासारखं गोष्टी रूपामध्ये सर्व कथन करतो. शिक्षकी पेशात बोलणं मला जमत नाही. तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर पुढच्या काळात मी दशमहाविद्येचे प्रकार, त्यांचे मंत्र, त्यांची उत्पत्ती, त्यांच्या कथा आणि त्यांचे चांगले वाईट अनुभव याबद्दल नक्कीच मार्गदर्शन, मला जेवढं माहिती आहे तेवढं करायचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. जय जगदंब. नमो आदेश.